नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनची सुरुवात ब्रेकिंग न्यूजनं आपण करणार आहोत. मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाची चौकशी एनआयएनं करावी अशी मागणी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. राजधानी नवी दिल्लीमध्ये फडणवीस यांनी या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत चर्चा केलेली आहे. राज्यातील भाजप नेत्यांसोबत अमित शहा यांच्या झालेल्या भेटीनंतर फडणवीस आणि अमित शहा यांची भेट झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. सचिन वाझे प्रकरणामध्ये सामील असल्याचा संशय असलेल्या शिवसेनेच्या 2 नेत्यांविरुद्ध केंद्र सरकारच्या माध्यमातून कठोर कारवाई करण्याची मागणी सुद्धा फडणवीस यांनी केल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. प्रशांत लीला रामदास आपले नवी दिल्लीचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत. प्रशांत, देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची काल त्यांनी भेट घेतल्याची माहिती मिळतेय. सूत्रांकडून ही माहिती समोर येतेय. काय सांगता येईल त्याबद्दल? बरोबर आहे. खास करून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची काल देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली आणि प्रथमतः त्यांनी सर्व भारतीय जनता पक्ष नेत्यांसोबत त्यांची भेट झाली. त्यानंतर त्यांची वेगळी भेट झाली जी साधारणतः 20 ते 22 मिनिटं झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या वेळी साधारणतः एनआयच्या माध्यमातून मनसुख हिरेन जे हत्या झाली आहे ते प्रथम देखील जोडण्यात यावं. यापूर्वी आपल्याला माहित असेल की मनसुख हिरेनच्या पूर्वी ज्या पद्धतीने सचिन वाझे यांची चौकशी सुरू आहे आणि सचिन वाझेंना स्फोटक ठेवण्याच्या प्रकरणात सध्या एनआय चौकशी करत आहे. याच प्रकरणाशी संबंधित हे मनसुख हिरेन यांच्या हत्येचं प्रकरण आहे. त्याचमुळे या संदर्भातली एनआयच्या माध्यमातून चौकशी ही जर चौकशी झाली तर 2 शिवसेनेच्या नेत्यांना कठोर कारवाई होऊ शकतं असंही त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे या दोन्ही शिवसेना नेत्यांवरती कठोर कारवाई करावी अशीही त्यांनी मागणी केली आहे. पण महत्वाचं म्हणजे त्या दोन्ही नेत्यांचं नाव अजूनही उजेडावर नाही आहे. एकीकडे काल ज्या पद्धतीने पत्रकार परिषदेमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं की बड्या लोकांच्या आशीर्वादाने सचिन वाझे कारवाई करतात. महत्वाच्या घडामोडी आता या संदर्भात घडू शकतात का हे पाहणं महत्वाचं ठरेल. प्रशांत, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल. याच संदर्भातली पुढची महत्वाची बातमी बघूया. मुंबई पोलिसांच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटचे 2 कर्मचारी चौकशीसाठी एनआयएच्या कार्यालयात आलेले आहेत. याआधी देखील सीआययूच्या काही अधिकाऱ्यांची कर्मचाऱ्यांची चौकशी झालेली होती आणि आता पुन्हा एकदा सीआययूचे 2 कर्मचारी एनआयएच्या कार्यालयात चौकशीसाठी दाखल झालेले आहेत. या संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. आपल्या सोबत आपली प्रतिनिधी सुस्मिता भदाणे आहे सध्या. सुस्मिता, आपण बघतो आहोत सीआययूचे 2 कर्मचारी आता एनआयएच्या कार्यालयात आलेले चौकशीसाठी. नेमकं काय या चौकशीचं स्वरूप असणार आहे आणि सोबतच आणखी काही जणांची चौकशी या दरम्यान केली जाणार आहे का? काय सांगता येईल त्याबद्दल? खरं तर आपण बघितलं तर आज सकाळपासूनच आपण जर बघितलं तर कालचा सगळा घटनाक्रम हा ताजा असताना आज सीआययूचे काही अधिकारी इथे दाखल झालेले आहेत. त्यांची चौकशी एएनयू कडनं होणार आहे आणि मुळात म्हणजे मनसुख हिरेन प्रकरणामध्ये झालेली हत्या, त्याच्यानंतर सापडलेली जिलेटिनच्या कांड्या, या सगळ्याच गोष्टींची पुन्हा एकदा तपासणी होणार आहे. मुळात म्हणजे हे जे 2 अधिकारी आता इथे दाखल झालेले आहेत ज्यांची चौकशी होणार आहे ते वाझे यांच्या टीम मधले सदस्य असल्याचं म्हटलं जात आहे. त्याच्यामुळे आज दिवसभर त्यांची चौकशी होणार आहे. यापूर्वी सुद्धा आपण जर बघितलं तर पूर्णपणे युनिटच्या अनेक अधिकारी असतील त्यांची चौकशी झाली. काल त्यांच्या राहते घरी गेले होते वाझे यांच्या आणि तिथे सुद्धा चौकशी झालेली आहे. त्याच्यामुळे आज जर आपण बघितलं तर एकीकडे या संपूर्ण प्रकरणाचा राजकीय प्रेशर जो आहे तो वाढत असताना चौकशीसाठीची जी पूर्ण तयारी आहे किंवा वारंवार सगळ्या गोष्टींची पडताळणी करणं यासाठी सुद्धा सगळी यंत्रणा कार्यरत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. काही वेळातच इथे अजून काही अधिकारी जे चौकशी करणार आहेत वाझे असे अधिकारी सुद्धा दाखल होण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे आज संपूर्ण दिवसामध्ये जर आपण बघितलं तर चौकशी अंती काय निष्पन्न होतं हे जसं संपूर्ण महाराष्ट्राला बघायचं आहे त्याचप्रमाणे या 2 पोलीस युनिट मधल्या अधिकाऱ्यांची तपासणी आणि चौकशी आज होण्याची शक्यता आहे. बिलकुल सुस्मिता, धन्यवाद. सविस्तर माहिती दिली त्याबद्दल. आणि या संदर्भातले अपडेट्स आपण वेळोवेळेला घेणारच आहोत. 2 हे कर्मचारी सीआययूचे आता एनआयएच्या कार्यालयात दाखल झाले. त्यांची चौकशी आता सुरू झालेली आहे. कदाचित आणखी काही कर्मचारी किंवा अधिकाऱ्यांना देखील बोलवलं जाण्याची शक्यता आहे. चौकशीचं सत्र सध्या सुरू आहे. मात्र या दरम्यान
सचिन वाझे यांनी मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष एनआयए कोर्टात नवी याचिका दाखल केलेली आहे। वकिलांच्या भेटीवेळेला एनआयए अधिकाऱ्यांची उपस्थिती नको अशी मागणी या याचिकेमध्ये सचिन वाझेंनी केलेली आहे। सचिन वाझेच्या या याचिकेवर आजच सुनावणी होण्याची शक्यता आहे। मुंबईतल्या स्फोटक प्रकरणी सचिन वाझे सध्या संशयाच्या भोवऱ्यात अडकलेत। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। विवेक कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। विवेक, वकिलांच्या भेटीवेळी एनआयएचे अधिकारी समोर नको अशी मागणी करणारी याचिका सचिन वाझेंनी केलेली आहे, काय सांगता येईल त्याबद्दल? कारमायकल स्फोटक प्रकरणी सचिन वाझे यांना अटक करण्यात आलेली आहे आणि त्यांनी एनआयए कोर्टामध्ये एक याचिका दाखल केलेली आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की जेव्हा ते त्यांच्या वकिलांना भेटतील त्यावेळेस एनआयएचे अधिकारी तिथं नकोत, त्यांना त्यांच्याशी एकांतात चर्चा करायची अशी मागणी त्यांनी या याचिकेत केली आहे। या याचिकेवर आजच सुनावणी होईल अशी अपेक्षा आहे। आपल्याला माहिती आहे की याच्या आधी वाझे यांनी अर्ज केला होता आणि त्याच्यावरून विशेष कोर्टानं चौकशीच्या वेळेस जेव्हा वाझेंची चौकशी होईल तेव्हा त्यांचे वकील उपस्थित असण्यासंदर्भातली परवानगी दिली होती। मात्र जेव्हा वकिलांशी आपण आता सल्ला करू, काही चर्चा करू, त्यावेळेस एनआयएचे अधिकारी नको अशी नवी मागणी वाझे यांच्या वतीनं करण्यात आलेली आहे। रविवारी वाझे यांना एनआयएच्या विशेष कोर्टात हजर करण्यात आलेलं होतं आणि त्यांना 25 मार्च पर्यंत एनआयएची कोठडी देण्यात आलेली आहे। पण या सगळ्या दरम्यान जेव्हा वकिलांशी चर्चा करायची असेल तेव्हा एनआयएचे अधिकारी नको अशी नवी मागणी वाझे यांनी केलेली आहे। त्यावर आता कोर्ट काय सांगताय हे पाहावं लागेल। बिलकुल विवेक, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। सचिन वाझे वापरत असलेल्या मर्सिडीज गाडीबाबतचा एक धक्कादायक खुलासा समोर आलेला आहे। ही गाडी डिसेंबर महिन्यातच सचिन वाझे वापरत होते, पण त्यावेळेला गाडीचा नंबर दुसरा होता असा धक्कादायक खुलासा सुनील टोके या पोलिसांनी केलेला आहे। महत्त्वाचं म्हणजे ही गाडी मी फेब्रुवारीमध्ये विकली होती असं आधीचा मालक सारांश भावसारनं न्यूज 18 लोकमतला सांगितलेलं होतं। गाडी जर फेब्रुवारी महिन्यात विकली होती तर ती 2 महिने आधीपासून म्हणजेच डिसेंबरमध्येच वाझे कसे काय वापरत होते हा मोठा सवाल आहे। त्यावेळेला मुंबई पोलीस आयुक्तालयात उभ्या असलेल्या या गाडीचा नंबर सुद्धा वेगळा होता, पण ही गाडी नेमकं कोण चालवत होतं आणि ही गाडी कोणी अडवू नये याकरता पोलिसांना नेमकं काय सांगण्यात आलेलं होतं हे देखील टोके यांनी सांगितलेलं आहे। त्यांच्याशी एक्सक्लुझिव्ह बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी। ही गाडी एनआयएने ताब्यात घेतलेली आहे, त्याबद्दल तुमच्याकडे काय माहिती आहे आणि ती गाडीचा नेमका घटना काय घडली होती थोडक्यात सांगा। नक्कीच साहेब, ही गाडी 21, 22 आणि 23 डिसेंबर रोजी सन्माननीय पोलीस आयुक्तांचं कार्यालय बृहन्मुंबई पोलीस दल या आवारात मी सलग 3 दिवस बघत होतो। 20 डिसेंबरच्या 23 तारखेला ह्या गाडीचा आणि माझ्या गाडीचा नक्कीच अपघात झाला असता। यात मी या अपघातासंदर्भात मी ज्यावेळी ती गाडी अत्यंत वेगाने सन्माननीय पोलीस आयुक्त साहेबांच्या कार्यालयात गेली त्यावेळी अगदी म्हणजे मी थोडक्यात बचावलं। हरकत नाही, त्या गाडीत त्यावेळी कोण होतं हे मला माहीत नव्हतं, परंतु ती गाडी ज्या पद्धतीने आली आणि ज्या पद्धतीने आतमध्ये गेली तिचं नोंद केली गेली नाही। तिच्यासाठी येण्यापूर्वीच तिचा गेट ऑलरेडी मेन गेट उघडून ठेवलेला होता माननीय पोलीस आयुक्त कार्यालयाचा। त्याच्यानंतर मी माझी गाडी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे जो आवार आहे तिथून कुठलीही गाडी आतमध्ये जाताना मग ती अधिकारी असू दे किंवा खासगी असू दे त्यांची पूर्ण माहिती दिल्याशिवाय वरिष्ठांची परवानगी दिल्याशिवाय आतमध्ये जात नाही। ही गाडी कशी गेली आतमध्ये? सर तेच मला ज्यावेळी ते झालं माहीत म्हणजे क्लिक झालं की एवढी गाडी अशी कुठली आहे की डायरेक्ट आतमध्ये गेली विदाउट न थांबता न एंट्री करता। मी माझी बाईक पार्क केली, आतमध्ये गेलो, तर ज्या मेन गेटला जे कोणी माझे पोलीस अंमलदार होते त्यांना विचारलं की साहेब ही गाडी कोणाची आहे आणि नंबर न नोट करता आत कशी काय गेली। तर त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही कोण आहे, तर मी माझं त्यांना आयडेंटिटी कार्ड दाखवलं। मी म्हणलं मी वर नोकरी करतो। तर मग ते म्हणले साहेब आता आम्ही पोलीस कॉन्स्टेबल आहे, तुम्ही एक अधिकारी आहात, भले तुम्ही कनिष्ठ अधिकारी आहात पण अधिकारी आहात पोलीस दलात, आम्ही कसं काय तुम्हाला सांगू। हा आदेश मुंबई क्राईम ब्रांचचे सन्माननीय जे कोणी आता जॉईंट सीपी साहेब आहेत त्यांच्या कार्यालयाकडून किंबहुना सन्माननीय पोलीस आयुक्त साहेबांच्या कार्यालयातून आम्हाला असे आदेश आहेत की ह्या गाडीचं। पुढची ब्रेकिंग न्यूज बघूया। जळगाव महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी आज निवडणूक होतीये। ऑनलाईन पद्धतीने ही निवडणूक होतीये। भाजपचा एक गट निवडणुकीच्या आधीच शिवसेनेला जाऊन मिळालेला आहे, त्यामुळे जळगावमध्ये सांगली पॅटर्नची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे।
राज्याचं लक्ष जळगाव पालिका निवडणुकीकडे सध्या लागलेलं आहे। शिवसेनेकडून महापौर पदासाठी जयश्री महाजन आणि उपमहापौर पदासाठी कुलभूषण पाटील यांचं नाव निश्चित करण्यात आलंय, तर भाजपकडून महापौर पदासाठी प्रतिभा कापसे आणि उपमहापौर पदासाठी सुरेश सोनवणे यांनी आपला अर्ज दाखल केलाय। त्या निवडणुकीत शिवसेनेचा विजय जवळपास निश्चित मानला जातोय। जळगाव पालिका निवडणुकीत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि खासदार विनायक राऊत हे नेतृत्व करतायत। भाजपमधनं फुटलेले नगरसेवक ठाण्यातल्या एका हॉटेलमध्ये थांबलेले आहेत आणि हे नगरसेवक ठाण्यातूनच ऑनलाईन मतदान करणार आहेत। आज जळगावच्या महापौर पदासाठी निवडणूक होऊ घातलेली आहे। गेल्या 2.5 वर्षांपासून भाजपचा महापौर या ठिकाणी होता आणि भाजपचे नेते गिरीश महाजन यांचं वर्चस्व होतं, परंतु आता भाजपचा एक स्वतंत्र गट भाजपच्या विरोधात जाऊन उभा ठाकलाय। 57 भाजपा नगरसेवकांपैकी 27 नगरसेवक हे शिवसेनेमध्ये आता आलेले आहेत आणि हे सर्व नगरसेवक शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत। ठाण्यातल्या एका हॉटेलमध्ये आहेत, त्यांच्या सोबत 3 MIMचे नगरसेवक सुद्धा आहेत आणि त्यासोबत 10 शिवसेनेचे नगरसेवक सुद्धा आहेत। म्हणजेच एकूण 40 जळगावचे नगरसेवक हे या हॉटेलमध्ये आहेत। जळगाव पालिकेत एकूण 75 नगरसेवक आहेत। महापौर पदासाठी बहुमताला 38 नगरसेवकांचं संख्याबळ गरजेचं आहे, त्यामुळे आता शिवसेनेचं पारडं जड मानलं जात आहे आणि गिरीश महाजन यांच्या बालेकिल्ल्याला शिवसेनेनं सुरुंग लावल्याचं दिसतंय। जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील जे आपण त्यांच्याकडे जातोय। सर, गेल्या इतक्या वर्षांची म्हणजे सत्ता आहे भाजपाची, त्याच्यात उलथून लावण्यात आणि म्हणजे आता महापौर होईल सेनेचा, ह्याच्यात तुमचा मोठा हातभार आहे। नाही, माझा हातभार होण्याच्या व्यतिरिक्त मी हे म्हणेल की नगरसेवकांचा सगळ्यात मोठा हातभार आणि त्यातल्या त्यात आदरणीय उद्धव साहेब आणि आमच्या महाराष्ट्राचे नगरविकास मंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांचा, एकनाथराव खडसे असतील किंवा आमच्यासारखे कार्यकर्ते असतील, यांचा सगळ्यांचा हात आहे। आणि मला तरी वाटतं की ज्यावेळेस 57ची थंपिंग मेजॉरिटी असताना 30 नगरसेवक स्वतः बाहेर निघतात, त्यावेळेस कुठेतरी त्यांच्या मनामध्ये अस्वस्थता आहे। विकासाच्या ज्या गोष्टी मांडल्या गेल्या होत्या त्या पूर्ण न झाल्यामुळे या लोकांनी स्वतः एक गट तयार केला। ते उद्धव साहेबांना भेटले, एकनाथ शिंदे साहेबांना भेटले, राऊत साहेबांना भेटले आणि नंतर मग आमच्याकडे सूचना आल्या की तुम्हाला अशा पद्धतीनं गाईडलाईनने जायचं आहे। मला तरी वाटतं की याच्यामध्ये कार्यकर्ता म्हणून आमचे थोडाफार खारीचा वाटा आहे, पण नगरसेवक जेव्हा 57 मधून 30 तयार होतात तर पहिली गोष्ट मला त्यांना पण श्रेय देणं गरजेचं आहे। पण भाजपचा बालेकिल्ला आहे, गिरीश महाजनांचं घर असल्यासारखं आहे आणि अशा एवढा मोठा खिंडार पाडणं तसं सोपं नव्हतं, त्यामुळे हे याच्या मागे बेसिकली भाजपच्याच बालेकिल्ल्यात शिरून शिवसेनेला दाखवायचं होतं का? नाही, शिवसेनेचेच काही पुराश्रमीचे लोक, आता जो उपमहापौर होतोय तो त्याच्या शाखेचं उद्घाटन माझ्या हाताने झालं होतं आणि महानगर अध्यक्ष ते एका काळीमध्ये होते, त्यांचं तिकिटावरून प्रॉब्लेम झाल्यामुळे त्यांनी भाजपामध्ये गेले। काही लोक पूर्वाश्रमी, त्यांच्या रक्तातच बाळासाहेबांचे विचार आहे आणि योगायोग आहे की पुन्हा त्यांना या ठिकाणी येऊन विकास करण्याची संधी आहे। नगरविकास मंत्री आमचे आहे, मुख्यमंत्री आमचे आहे, योगायोगाने मी पालकमंत्री आहे। जी आश्वासनं त्यांनी दिली होती ते पूर्ण ते करू शकले नाही, ते आश्वासनं आम्ही पूर्ण करू हा विश्वास असल्यामुळे लोकांनी ही गाडी पलटी केली आहे। पण मग गाडी जर त्यांनीच पलटी केली आणि त्या 30 नगरसेवक किंवा 27 नगरसेवक पुढे आले, मग असं काय झालं की त्यांना 5 दिवस इथे हॉटेलमध्ये ठेवावं लागलं? कुठेतरी भीती होती की पुन्हा कदाचित भाजप त्यांना आपल्याकडे ओढून घेईल? दिघे साहेबांच्या भूमीमध्ये याच्याकरताच ठेवलं की ज्यांनी पूर्ण आयुष्य भगव्याकरता घातलं, त्यांच्या चरणाशी नतमस्तक होऊ आणि इथून तो भगवा घेऊन जळगाव महापालिकेवर फडकवू, नक्की हे हा कारण आहे का? संकल्प आम्ही केला होता। कुठेतरी मनामध्ये होतं की कदाचित भाजपला जर कोणकोण लागली तर पुन्हा एकदा जे काही सत्तेचं समीकरण तुम्ही घडू आणून पाहताय ते बदलू शकताय। बळजबरीने ओढून आणणे आणि स्वतः येणे याला फरक आहे। आनंद आपल्याला बघायला मिळतो या सगळ्यांच्या चेहऱ्यावर आणि त्याचबरोबर स्वतः पालकमंत्र्यांच्या चेहऱ्यावर, कारण भाजपच्या बालेकिल्ल्यात शिरून मुसंडी मारत महानगरपालिका 2.5 वर्षानंतर का होईना पण ती काबीज करणं ही मोठी गोष्ट आहे आणि या सगळी समीकरणं साधारणतः 1-2.5 महिन्यांपूर्वी सुरू झाली होती। काही वेळातच या सगळ्या ऑनलाईन वोटिंगला सुरुवात होणार आहे। बुलेटिनमध्ये वेळ झाली एका ब्रेकची। ब्रेकनंतर इतरही महत्त्वाच्या बातम्या आपण बघणार आहोत। कुठे जाऊ नका, बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत।
ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। ब्रेकिंग न्यूज आता आपण बघणार आहोत। सचिन वाझे प्रकरणामध्ये एनआयएच्या हाती काही नवे खळबळजनक पुरावे आलेले आहेत। वाझेंसोबत जो दुसरा व्यक्ती कटात सामील होता त्याचाही शोध लागला असून त्याला एनआयएनं ताब्यात घेतलंय। ही व्यक्ती पोलीस दलातील असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। प्रसिद्धीसाठी हा कट रचल्याचा संशय एनआयएला आहे। दरम्यान रात्री ठाण्यातील वाझेच्या घराच्या झाडाझडतीच्या वेळेला आणखी एक कार हाती लागलेली आहे। या कारमध्येही अनेक महत्त्वाचे पुरावे मिळालेले आहेत। या कारमध्ये एक सदरा सापडलाय। कटावेळी वापरण्यात आलेल्या 2 सदऱ्यांपैकी हा एक सदरा आहे, तर दुसरा सदरा केरोसिननं मुलुंड टोल नाक्याजवळ जाळण्यात आलेला होता। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। अजित मांढरे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। अजित, आणखीन काही धक्कादायक खुलासे आता झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे, काय सांगता येईल त्याबद्दल? अजिंक्य, काल एनआयच्या टीमने सचिन वाझे यांना पहिले बाबूनाथ मंदिर, त्यानंतर माहीम क्रीक, पुढे जाऊन कलानगरवरून सरळ ठाण्याला घेऊन गेली आणि हा सगळा प्रकार जो आहे तो एनआय नेमकं का करत होती, हा सगळा मुद्दा काल हा सगळा प्रश्न सगळ्यांना काल पडला होता। त्याचं उत्तर म्हणजे आता काल दिवसभर एनआयच्या जे 2 ते 3 टीम होत्या त्या सचिन वाझे यांच्या घराची झडती घेत होती। त्या झडतीमध्ये त्यांना अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी हाती लागलेल्या आहेत। एक गाडी त्यांनी साकेत कॉम्प्लेक्सहून जप्त केलेली आहे, जी एनआयला संशय की या गाडीचा देखील या सगळ्या कटामध्ये वापर केला गेला असावा। तर दुसरं म्हणजे 2 सदरे जे आहेत जे सचिन वाझे यांनी या सगळ्या कारवाई दरम्यान किंवा या सगळ्या कटादरम्यान वापरल्या होत्या, ते 2 सदरे एनआयने आयडेंटिफाईड केलेले आहेत। त्याच्यामधला एक सदरा जो आहे तो मुलुंडजवळ टोल नाका जो आहे तिथं सचिन वाझे यांनी जाळला असावा अशी त्यांना संशय होता। तर त्या ठिकाणी देखील काल सचिन वाझे यांना नेण्यात आलं। तर पुढे जाऊन जर आपण पाहिलं तर या सगळ्या भागामध्ये आणखीन एक व्यक्ती जी आहे जी सचिन वाझे यांच्यासोबत होती आणि जी पोलिसात होती तिला देखील एनआयच्या टीमने ताब्यात घेतलेला आहे। म्हणजे ही नेमकी व्यक्ती कोण आहे याचा खुलासा झालेला नाही आहे। मात्र या संपूर्ण कटामध्ये सचिन वाझे यांच्यासोबत ही व्यक्ती होती, मुंबई पोलीस दलातील ही व्यक्ती असून नेमकं याची काय भूमिका होती याचा तपास आता एनआय करते। त्यामुळे आज संध्याकाळपर्यंत या प्रकरणामध्ये आणखीन एक व्यक्तीला अटक होऊ शकते आणि तो पोलीस असू शकतो असं एनआयच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलेलं आहे। बिलकुल अजित, वाझेच्या कटामध्ये आणखी काही लोक सहभागी असल्याची शक्यता व्यक्त होतीये का? कारण आणखी एका व्यक्तीबद्दलची माहिती मिळालेली आहे, मात्र त्याबद्दलचा खुलासा किंवा स्पष्टता अजून झालेली नसली तरी आणखीही काही लोक यात सहभागी असल्याची शक्यता व्यक्त होतीये का? त्याबद्दल नेमकी काय सध्या माहिती मिळतेय? चौकशी तर सुरू आहे, तपास केला जातोय, मात्र रोज आपण बघतो आहोत काही नवनव्या गोष्टी समोर येताना दिसतात। सचिन वाझे प्रकरणी नवे पुरावे हाती लागल्याचं आता समोर येताना दिसतंय। अजित यांच्या सोबत आपला संपर्क कदाचित तुटलाय, आपण पुन्हा एकदा त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूया। मात्र सचिन वाझेचा आणखी एक सहकारी या कटामध्ये सामील असल्याची माहिती मिळतेय। पोलीस दलातलाच हा व्यक्ती असल्याचा संशय सध्या आहे आणि या सगळ्या संदर्भातली चौकशी, या सगळ्या संदर्भातला तपास सध्या एनआयए कडून सुरू आहे। पुढची ब्रेकिंग न्यूज बघूया। वर्ध्याच्या कारंजा परिसरात विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसानं हजेरी लावलेली आहे। यामुळे बाजार समितीतील शेतमाल भिजलेला आहे। गहू, हरभरा, तूर आणि सोयाबीनचं यामुळे नुकसान झालंय। कारंजा भागामध्ये पहाटेपासून जवळपास 2 तास हा अवकाळी पाऊस झाला। सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार आलेल्या या पावसामुळे रस्त्यावर देखील पाणी साचलंय। जिल्ह्यात सगळीकडे ढगाळ वातावरण आहे। शेतकऱ्यांमध्ये मात्र या सगळ्या वातावरणामुळे काळजी आणि चिंता निर्माण झाली आहे। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेऊया। नरेंद्र मते आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। नरेंद्र, गहू, हरभरा, तूर, सोयाबीन पूर्णपणे या अवकाळी पावसात भिजून गेलेलं आहे। कहर सध्या बघायला मिळतोय पावसाचा, काय सांगता येईल त्याबद्दल? अजिंक्य, वर्धा जिल्ह्याच्या जे शेवटचा टोक म्हणून ओळखला जातो कारंजा तालुका जो आहे, या तालुक्यामध्ये पहाटेच्या सुमारास जो आज अचानक जो
अवकाळी पाऊस झाला, यामुळे जे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी जो माल विकायला आणला होता तो माल मात्र पूर्णपणे ओला झालेला आहे, भिजलेला आहे आणि 3,000 क्विंटलहून अधिक जो माल आहे शेतकऱ्यांचा तो ओला झालेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हाती पैसा येणार जो नगदी पैसा जो येणारा होता तो मात्र आता कुठेतरी अडचणीत सापडलेला आहे. कारण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नगदी पैसा मिळतो माल विकल्यानंतर, मात्र तिथे जो हा माल अचानक आलेल्या पावसामुळे जो ओला झालेला आहे त्यामुळे कुठेतरी याचा फटका मात्र त्या शेतकऱ्यांच्या मालाला बसलेला आहे आणि शेतकऱ्यांच्या किमतीला सुद्धा त्याच्यावर परिणाम होणार आहे. अचानक हा जो पाऊस आला त्याच्यामुळे ग्रामीण भागातही वीज पुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे अजूनपर्यंत हा वीज पुरवठा सुरळीत व्हायचा आहे. तर उभे जे भाजीपाला आहे हा भाग जो आहे तो संत्र्याचा पट्टा आहे. या भागामध्ये संत्रा मोठ्या प्रमाणात घेतला जातो, मात्र संत्र्यालाही सुद्धा याचा फटका बसलेला आहे आणि गहू जो अजून कापला आलेला आहे, काहींचा कापला गेलेला आहे, मात्र याला सुद्धा या पावसामुळे चांगलाच फटका बसलेला आहे आणि एकंदरीतच हा जो पाऊस जो झाला आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या भाजीपाला पिकाचं गहू, चना आणि इतर जो भाजीपाला पिकाला आहे मात्र मोठा फटका बसलेला आहे. बिलकुल बिलकुल नरेंद्र, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. वर्ध्यामध्ये अवकाळी पावसाचा कहर बघायला मिळालेला आहे. शेतकऱ्याचं मात्र यामुळे मोठं नुकसान झालेलं आहे. बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे पुन्हा एका छोट्याशा ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत.